नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आता माढामध्ये जे पूर परिस्थिती आलेली आहे त्यामध्ये वाकाव, सुलतानपूर, राहुलनगर, मुंगशी आणि डाडफर या ठिकाणी लोक अडकलेले आहेत। त्याबद्दल मला माहीत आहे। आम्ही डाडफरला आता आर्मी पाठवलं आहे। तो आर्मीचा कॉलम त्यामध्ये 25 ते 30 लोक आहेत आर्मीचे। त्यांच्यासोबत बोटी सगळे गोष्ट आहेत। ते ऑलरेडी पुणेवरून 1 तास अगोदर निघाले आहे। जवळपास 12:30 वाजता ते निघाले होते आणि ते 3-3:30-4 वाजेपर्यंत डाडफरला येणार आणि त्यानंतर ते डाडफरचे जे लोक अडकले आहेत त्यांना काढणार। वाकावमध्ये आम्ही NDRFची एक दुसरी टीम पाठवत आहोत। मुंगशीमध्ये पण दुसरी NDRFची टीम आम्ही पाठवणार, बोटी पाठवणार। सुलतानपूर आणि राहुलनगरमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही NDRFची पहिली टीम आता पाठवणार। या ठिकाणी सगळे गावामध्ये जे लोक आहेत त्यांना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवावर तुम्ही भरोसा करू नका, विश्वास ठेवू नका। आता बरेच लोकांनी मला कॉल केला की खासापुरीमध्ये आणि डुक्कर गावकडे कुठला तर बंधारा आहे तो फुटला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते खासापुरी असो किंवा कुठेही असो, कुठल्याही बंधारा तुटला नाही आहे। सगळे बंधारे व्यवस्थित आहेत। आता सकाळीला 2,12,000 क्युसेक्स विसर्ग होता, आता तो 1,82,000 क्युसेक्सवर विसर्ग आलेला आहे। तुमचा विसर्ग जवळपास 25 ते 30,000 क्युसेक्सने कमी झालेला आहे। विसर्ग कमी होत आहे। आर्मीच्या टीम डाडफर